आज बनवणार आहे वडापाव. त्यासाठी बटाटे उकडून घेतलेत, 4 शिट्ट्या घेतलेत मी. आणि त्याच्यासाठी आता अद्रक, लसूण, मिरची, धणे आणि जिरे थोडेसे. आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया. आणि कोथिंबीर आणि थोडेसे वाटाणे पण आहेत माझ्याकडे, ते पण घेणार आहे. आता हे सगळं मिक्सरला लावूया आपण. धणे पण, कोथिंबीर धुवून चिरून ह्याच्यामध्ये टाकते मी. आता हे मिक्सरला वाटून घेऊया. हे मी मिक्सरला वाटून घेतलं आता. आणि बटाटे पण सगळे हाताने हे करून साल काढून मॅश करून घेतले असे. आता आपण फोडणी घेऊया. गॅस ऑन केला आहे. आता हे वाटण टाकूया याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकूया. थोडेसे वाटाणे होते ते पण टाकूया. नाही टाकलं तरी चालतंय वाटाणे. आता हे व्यवस्थित फ्राय झाले वाटाणे. मी थोडेसे 2 मिनिटं गरम पाण्यामध्ये शिजवून घेतले होते. आता बटाटे टाकून घेऊया. आता मी पूर्ण मिक्स करून घेऊया. मीठ टाकूया. मीठ टाकले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याला एक बाहेर काढून घेऊया आणि चिवड्या तयार करूया. थंड झाल्यानंतर चिवडे करूया आपण. आता हे मी काढून घेतले. आता चिवड्या तयार करूया आपण. असे वडे करून घेऊया मीडियम साईजचे. हे मी वडे बनवून घेतलेत सगळे. आता बेसन पीठ कालवले मी. ह्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकले. अशा प्रकारे कालवले. अजून थोडंसं पाणी टाकूया. आता मी हे कालवून घेतले. अशा प्रकारे ठेवायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. फक्त त्यात हळद आणि मीठच टाकले. आता मी कढई पण चालू केले गॅस. तेल गरम झाले. वड्यांना काही जास्त वेळ लागत नाही करायला. मीडियम गॅसवर लगेच चालू.
हे पहा आपले. असेच मी सगळे तळून घेते. मस्त वडे तळून रेडी झालेत आता. आपले वडे सगळे रेडी झाले तळून. हा पहा आपला वडापाव. हा पहा आपला वडापाव आणि मिरची सोबत एकदम मस्त लागेल.